विद्यार्थी मित्र हो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शाळा बंद आहेत. शाळा बंद जरी असल्या तरी आपलं ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मागच्या काही भागांमध्ये मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवलेले होते. भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणांवर आधारित काही व्हिडिओ होते, पण ते इतर शिक्षकांनी बनवलेले व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले होते. त्याचा तुम्ही अभ्यास केलेला असेलच. पण आज या ठिकाणी मी माझा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाठवित आहे आणि ते गणित भाग 2 मधील जे पहिलं प्रकरण आहे, भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणांवर आधारित हे आपण याचा आज अभ्यास करणार आहोत. या भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर पहिलं आपल्याला बघायचं आहे बिंदू, रेषा, प्रतल. नंतर बिंदूचे निर्देशक व अंतर. नंतर पुढे बघायचं आहे दरम्यानता. त्याच्या पुढे आहे सशर्त विधाने आणि शेवटचा भाग यामधला आहे सिद्धता. असं हे पहिलं प्रकरण गणित भाग 2 मधील पहिलं प्रकरण आहे, भूमितीतील मूलभूत संबोध. याचा आपण आज अभ्यास करूया. हा अभ्यास करत असताना याचे 2 ते 3 व्हिडिओ आपल्याला बनवावे लागतील आणि पहिला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पाठवेन. तर नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरा असेल, तिसरा भाग असेल, अशा पद्धतीने हे आपण प्रकरण पूर्ण करूया. तर पहिल्यांदा यामध्ये जर आपण बघितलं तर बिंदू, रेषा व प्रतल हा भाग येतो. नंतर पुढे बिंदूचे निर्देशक व अंतर, नंतर दरम्यानता येतं, सशर्त विधाने, सिद्धता. एवढे भाग बघितले की हे प्रकरण पूर्ण होतं. मग आता हे भाग बघत असताना आपल्याला सुरुवात कशी झाली, म्हणजे हे भूमिती आधी हा शब्द आला कसा, इथपासून आपल्याला त्याची सुरुवात करावी लागेल. मग हे करत असताना आपण जर बघितलं तर आपल्या समोर एक पिरॅमिड दिसतंय. हे या ठिकाणी पिरॅमिड दाखवलेले आहेत आणि पिरॅमिडमध्ये आपण जर विचार केला तर हे पिरॅमिड या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि मग पिरॅमिड हे चित्र इसवी सन म्हणजे 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. मग स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत. म्हणजे पूर्वीच्या काळीसुद्धा ह्या रचना आपल्यामध्ये अस्तित्वात होत्या. आता या ठिकाणी आपण पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग इथे बघायचा आहे आणि तो पुढचा भाग आहे भूमिती. या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. म्हणजे भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. असं या ठिकाणी आपल्याला भूमिती या नावावर, म्हणजे भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. म्हणजे भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. भू जमीन म्हणजे जमिनीचं मापन करणारं शास्त्र किंवा जे करतं त्यालाच पुढे नाव दिलं गेलं भूमिती. आता पुढे जर आपण जाऊन अनेक देशामध्ये भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रचनांसाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली, अशी कथा एक ते सांगितली जाते. पुढे असंही सांगितलं जातं की पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी असंही सांगितलं जातं. म्हणजे प्राचीन भारतीयाने देखील भूमिती या विषयाचं सखोल ज्ञान होतं. म्हणजे वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा उपयोग करत होते. दोरीच्या सहाय्याने मापन कसं करावं, विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख सूत्रात आढळतो. नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर मग अशी भूमितीतील मूलभूत संबोध. आता यामध्ये भूमितीमध्ये मूलभूत संबोध जे येतात त्यामध्ये पहिला पाठ जर बघितला तर बिंदू, रेषा आणि प्रतल. बिंदू म्हणजे मूलभूत संबोध कोणते आहेत, भूमितीतील मूलभूत संबोध जर विचार केला तर त्यामध्ये एक बिंदू येतो, रेषा आणि प्रतल. याचा आपण मागच्या इयत्तेमध्ये थोडाफार अभ्यास केलेला आहे, पण आता या ठिकाणी विस्तृत स्वरूपात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग बिंदू कोणाला म्हणायचं, रेषा कोणाला म्हणायचं,
प्रतल कोणाला म्हणायचं, हे आपल्याला हे मूलभूत भूमितीतील मूलभूत संबोध आहेत. महत्त्वाचा भाग यामध्ये या प्रकरणामध्ये जो अंतर्भूत झालेला आहे तो म्हणजे बिंदूचे निर्देशक व अंतर. बिंदूचे निर्देशक आणि अंतर म्हणजे हे बिंदूचे निर्देशक जर आपण बघितले तर कोणत्या पद्धतीने दाखवता येईल, हे बिंदूचे निर्देशक आणि अंतर हा भाग आपल्याला इथे बघायचा आहे. या ठिकाणी आपल्याला संख्या रेषा दाखवलेली आहे. आता या संख्या रेषांवर काही ठिकाणी अंक आहेत आणि रेषेच्या खालच्या भागामध्ये अंक दाखवलेले आहेत, रेषेच्या वरच्या भागामध्ये इंग्रजी अक्षरं लिहिलेली आहेत आणि ती सुद्धा कॅपिटल लेटर्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा इथे बघितलं तर ए आहे, त्याच्या बाजूला बी आहे, त्याच्या बाजूला सी, नंतर इथे ओ, डी, ई ही अक्षरं दाखवली आहेत आणि खालच्या या रेषेच्या खालच्या भागामध्ये हे अंक दाखवलेले आहेत. आता हे अंक कोणकोणते आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये पहिला इथे मधोमध ओच्या खाली दिसतो 0, त्यानंतर 1 आहे, नंतर 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि शून्याच्या जर डाव्या बाजूला गेलं तर इथे ऋण 1 आहे, ऋण 2 आहे, ऋण 3 आहे, ऋण 4 आहे आणि ऋण 5 आहे. म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं, म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला जर गेलो आपण तर इथे 1, 2, 3, 4, 5 हे अंक आणि शून्याच्या डाव्या बाजूला जर गेलो तर ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 आणि ऋण 5 हे अंक आपल्याला दाखवलेले आहेत. म्हणजे ही झाली संख्या रेषा. आता या संख्या रेषेवर जे अक्षरं दाखवलेली आहेत आणि खाली अंक दाखवलेले आहेत. काही हे अंक आहेत या इथे 0, 1, 2, 3, 4, 5 आणि ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5. आता यामध्ये जर आपण विचार केला तर इथे काही जी अक्षरं दाखवलेली आहेत हे बिंदू झाले आणि खाली जे अंक लिहिलेले आहेत हे त्याचे निर्देशक झाले. म्हणजे इथे आपण बघितलं की हे ए, बी, सी, डी हे जे दाखवलेले आहेत ही अक्षरं आहेत, हे बिंदू झाले आणि त्याच्या खाली हे दाखवलेले आहेत हे बिंदूंचे निर्देशक झाले. जर आपण इथे बघितलं तर काय आपल्याला हे सांगता येईल, तर पहिला निर्देशक समजा हे अक्षर घेतलं आपण, याचा जर विचार केला तर ओच्या खाली काय दिलं आहे 0, म्हणजेच ओचा निर्देशक 0 झाला. नंतर जर बघितलं आपण तर त्याच्या बाजूला डी दाखवला आहे, डीच्या खाली काय लिहिलेलं आहे 1, मग बिंदू डीचा निर्देशक 1 आहे. नंतर इथे दाखवलेलं आहे ईच्या खाली लिहिलेलं आहे 3, मग कसं सांगता येईल आपल्याला, बिंदू ईचा निर्देशक 3 आहे. आता इकडे शून्याच्या आपण डाव्या बाजूला जाऊया, तिथे सी दाखवलेला आहे, मग सीच्या खाली लिहिलेलं आहे ऋण 2, मग तिथे आपल्याला काय सांगावं लागेल, कसं म्हणणार आपण, बिंदू सीचा निर्देशक ऋण 2 आहे. तसंच इकडे त्याच्या बाजूला बी दाखवलेलं आहे बघा, बीच्या खाली लिहिलेलं आहे ऋण 3, म्हणजे बीचा निर्देशक ऋण 3 आहे. एच्या खाली लिहिलेलं आहे काय ऋण 5, मग सांगणार कसं आपण, बिंदू एचा निर्देशक ऋण 5 आहे. अशा पद्धतीने बिंदू आणि निर्देशक आपल्याला सांगता येईल. मग 3 हा निर्देशक कोणत्या बिंदूचा आहे, 3 हा निर्देशक बिंदू ईचा आहे. 1 हा निर्देशक कोणाचा आहे, 1 हा निर्देशक बिंदू डीचा आहे, असं इथे आपल्याला सांगता येईल. तसंच बघितलं तर ऋण 2 हा निर्देशक कोणाचा आहे, ऋण 2 हा निर्देशक बिंदू सीचा आहे. ऋण 5 हा निर्देशक कोणाचा आहे, ऋण 5 हा निर्देशक बिंदू एचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिंदू आणि त्याचे निर्देशक सांगता येतील. आता आपण जर बघितलं तर बिंदू डीचे बिंदू ई पर्यंतचे अंतर, बिंदू डीचे ई पर्यंतचे अंतर किती होईल, मग इथे बिंदू डी कुठे आहे, बिंदू डी इथे आहे. डी पासून ई पर्यंत गेलो तर आपल्याला त्याचं अंतर किती सांगता येईल, डी पासून 1 पासून 2 पर्यंत गेलो म्हणजे 1 एकक झालं, परत 2 पासून 3 पर्यंत गेलो आणखी 1, म्हणजे बिंदू डीचे ई पासूनचे अंतर किती झालं, 2 एकक झालं. तसंच आपण पुढे जर विचार केला आणखी 2 बिंदू घेऊया, सी आणि ई, या 2 बिंदूमधील अंतर किती येईल, तर या ठिकाणी सी पासून जर आपण स्टार्ट केली
तर ऋण 1 म्हणजे इथे 1 झालं, इथे 2 झाले, इथे 3 झालं, इथे 4 झालं आणि इथे 5. म्हणजे बिंदू सी आणि ई मधील अंतर किती आहे? 5 एकक आहे. आता मोजायचं कसं किंवा दोन बिंदूमधील निर्देशक लिहायचे कसे याचा आपण दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं याचा आपण जरा विचार करूया. बिंदू डीचा जर विचार केला, बिंदू डी आपण जर घेतला तर बिंदू डीचा निर्देशक 1 आहे. वरती जर बघितलं आपण बिंदू डीचा निर्देशक 1 आणि ईचा निर्देशक 3 आहे. बरोबर. आपल्याला बिंदू ई आणि डी मधील अंतर काढायचं आहे. बिंदू ई आणि डी मधील अंतर मग हे कसं काढायचं? तर मोठा निर्देशक कोणता आहे? 3 आणि लहान निर्देशक कोणता आहे? 1. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. मग ह्याच्यातला मोठं कोण आहे? 3 आहे. मग 3 मधून कोण वजा करायचा? 1. म्हणजे 3 वजा 1 म्हणजे उत्तर किती आलं? 2. म्हणजे बिंदू ई आणि डी मधील अंतर किती आहे? 2 एकक आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तसंच पुढे जर बघितलं, बिंदू ई आणि डी मधील अंतर आपण इथे बघितले 3 वजा 1 बरोबर 2 आलेलं आहे. बिंदू ई आणि डी मधील हे अंतर लिहायचं, दर्शवायचं कसं? तर डी लिहायचा आणि कंसामध्ये कोणते दोन बिंदू आहेत? ई आणि डी. मग ते दोन बिंदू इथे लिहिलेले आहेत. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ई अँड डी, म्हणजे डी कंसात ई कॉमा डी, म्हणजे डी कंसात ई कॉमा डी असं आपल्याला दर्शवतं. हे अंतर म्हणजेच लेंग्थ ऑफ ईडी, म्हणजे ईडीची लांबी. ईडीची लांबी ते म्हणायचं कसं? लेंग्थ ऑफ ईडी किंवा ईडीची लांबी. याचा अर्थ दोघांचाही अर्थ एकच झाला. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ई अँड डी किंवा ई डी, बिंदू ई आणि डी मधील अंतर हा भाग झाला आणि एल कंसात ईडी ह्या दोघांचाही अर्थ एकच होतो. म्हणजे आपण दोन बिंदूमधील अंतर सांगितलं आणि तेच काय सांगितलं? त्या ई डी या रेषाखंडाची लांबी, रेख ईडीची लांबी सांगितली. मग तसंच इथे दाखवलेलं आहे बघा. म्हणजे आपल्याला जर डिस्टन्स बिटवीन ई अँड डी, ई आणि डी मधील अंतर काढायचं झालं तर ते कसं काढायचं आहे आपल्याला? आपण कसं काढणार आहोत? तर दोन बिंदूमधील अंतर मोठा निर्देशक 3 आहे आणि त्या 3 मधून 1 वजा केला की मिळतात 2 आणि या पद्धतीने आपल्याला ईडीची लांबी, डिस्टन्स बिटवीन ई अँड डी 2 आलं आणि त्याच्याच खाली लिहिलेलं आहे बघा, एल कंसात ईडी बरोबर 2. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ई अँड डी किंवा ई डी मधलं अंतर, ई आणि डी मधलं अंतर बरोबर एल कंसात ई डी, म्हणजे ई डीची या रेषाखंडाची लांबी. हे पुढे असं दाखवलेलं आहे बघा आपल्याला, डी कंसात ई कॉमा डी बरोबर एल कंसात ई डी. म्हणजे ई आणि डी या दोघांमधलं अंतर हे ई डी या रेषाखंडाच्या लांबी बरोबर असतं. म्हणजे बरोबर तिथे दाखवलेलं आहे 2. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट म्हणजे दोन बिंदूमधील अंतर, डी आणि ई मधील अंतर आणि एल कंसात ई डी म्हणजे रेषाखंडाची लांबी आणि त्या दोन बिंदूमधील अंतर हे दोन्ही सारखं असतं, हे इथे दाखवलेलं आहे. पुढचा एक भाग असा जो आहे तो समजा ऋण असेल, म्हणजे सी आणि डी. आता सीचा निर्देशक जर 1 असेल आणि डीचा निर्देशक ऋण 2 असेल तर आपल्याला कसं काढता येईल हे? तर सी आणि डी म्हणजेच इथे या पद्धतीने 1 वजा कंसात वजा 2 किंवा 1 वजा कंसात ऋण 2 असेल तर वजा कंसात वजा अधिक झालं आणि इथे आलं 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणजे हे अंतर किती आलं? 3. अशा पद्धतीने दोन बिंदूमधील अंतर काढायचं. म्हणजे जर दोन बिंदूमधील अंतर काढायचं झालं तर आपण काय करणार आहोत? मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आणि ज्यावेळी नंतरचं ऋणक असेल तर वजा कंसात वजा येतं, त्यावेळी आपण काय करतो? अधिक करतो. म्हणून 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. अशा पद्धतीने आपल्याला या दोन भिन्न बिंदूमधील अंतर काढता येईल. दोन बिंदूमधील अंतर ही धनसंख्या असते. म्हणजे दोन बिंदूमधील अंतर हे केव्हा ऋण येत नाही. म्हणजे नेहमी दोन बिंदूमधील जर अंतर आपण काढलं तर ते 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, अशा पद्धतीने ते ऋण 2 किंवा ऋण 3, ऋण 4 असं येत नाही. म्हणजे दोन भिन्न बिंदूमधील अंतर हे नेहमी धन येतं, हे आपल्याला सांगायचं आहे. किंवा ते जर बिंदू पी आणि हे दोन बिंदू असतील, एकच असतील, ते एकाच ठिकाणी असतील
तर त्या दोन बिंदूमधील अंतर हे काय असतं, शून्य असतं. म्हणून डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू किंवा पी आणि क्यू मधील अंतर बरोबर शून्य. केव्हा हे शून्य होईल, ते दोन बिंदू एकाच ठिकाणी असतील. पी आणि क्यू हे